मित्रांनो नमस्कार. आता शाळा चालू झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगतो आता प्रत्येक पालकाला लुटायचे धंदेसुद्धा चालू होते. पहिलं तर सगळ्यात पहिलं सुरुवात करतात ते पुस्तकं आमच्याकडून घ्यायची, वह्या आमच्याकडून घ्यायच्या, जे काही वस्तू आहेत दप्तरं आमच्याकडून घ्यायची, एव्हानासुद्धा कपड्यांचे ड्रेससुद्धा आमच्याकडूनच घ्यायचे. तर तुम्ही मला सांगा शाळा करते काय? दुकान खोलून बसले का काय? त्यांचा आता बिझनेस झालेला आहे शाळेंचा. लोकांना कसं लुटता येईल, शिक्षण कमी आणि बाकीच्या गोष्टींचा भर जास्त असतो. जुनी पुस्तकं लोक घेऊन वापरायची, कुठं ना कुठंतरी त्यांना परवडायचं की एखादा पोरगा पास झाला त्याचं राहिलेलं पुस्तक हा दुसरा पोरगा वापरायचा. पण आता तसं नाही आहे. आता शाळा प्रत्येक गोष्ट नवीन पाहिजे त्यांना. कशासाठी पाहिजे पुस्तकं दरवेळेस नवीन? कितीतरी पोरं चांगली पुस्तकं ठेवतात ना जपून. आणि पहिली पुस्तकं शाळेतून भेटली जायची, तर हे घ्या आणि परत वर्षाच्या शेवटला परत करा. आता शाळा ते करतच नाही आहे. शाळा फक्त पैसे लुटायचे काम करते. नवीन नवीन काहीतरी प्रोजेक्ट करणार, 10 रुपये घेऊन या, 20 रुपये घेऊन या, 30 रुपये घेऊन या. जेवढं लुटता येईल तेवढं लुटायचं काम करतात हे. फक्त जे महत्त्वाची गरज आहे शिक्षण ते मात्र देत नाही आहे. त्याच्यामुळं लोकांना ट्यूशन लावावं लागतं ते. मग हे कुठंतरी गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि ह्याच्यावर कोण आवाज उठवणार? तर मी प्रत्येक पालकाला विनंती करतो की तुमच्या भागामध्ये नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, त्यांच्याकडे ही बातम्या घेऊन जा. ह्या सांगा का आमच्याकडे संघ लुटायचं काम चालू आहे शाळेमध्ये, बिल्डिंग फंड द्या. क्राफ्ट पेपर आणायला सांगतात आणि ते काय करतात? तर घरून बनवून आणा. ते काम कोण करतं? आईवडील. मग मुलगा कधी शिकणार? तुमची जबाबदारी आहे मुलांकडून हे सगळं करून घ्यायची आणि ते शाळेतच करून घेतलं पाहिजे. पोराचा अभ्यास जर कच्चा होत असेल तर तुम्ही फी कसली घेता आणि पोराला काय शिकवता तुम्ही? हे विचारणार कोण यांना? यांच्याकडे डिग्रीवाले शिक्षक नाही आणि शिक्षक तर म्हणायचे कोणी राहिलेलेच नाही हो. आता हे सगळ्यांनी व्यापार केलेला आहे. माझ्याकडे ट्यूशनला यायचं, माझ्याकडेच हे करायचं. त्या विषयाचे शिक्षक त्या पोरांना सांगतात मग आमच्याकडे ट्यूशनला या, आम्ही तुम्हाला चांगलं शिकू. मग शाळेत कशाला जाता तुम्ही? म्हणजे हे सगळे कुठे ना कुठेतरी हे उद्योग थांबले पाहिजे. मी प्रत्येक पालकाला विनंती करतो की तुमच्या भागातला जो कोणी सरपंच, सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष असेल त्यांच्याकडे हे प्रकरण घेऊन जा आणि ती लोकं जर लक्ष देत नसतील तर त्यांना सांगा का पुढच्या जेव्हा मत मागायला येसाल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जबाब विचारला जाईल. माझं म्हणणं तुम्हाला पटत असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचे विचार व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.